उरण तालुक्यात एका दिवसात 2 मासेमारी बोटींची जलसमाधी। शनिवारी सकाळी तुळजाई नावाची मासेमारी बोट खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात गेली होती। मात्र वादळी वाऱ्याचा जोर, मुसळधार पाऊस आणि प्रचंड लाटा या बोटीला सहन झाल्या नाहीत व बघता बघता बोट समुद्रात कलंडली आणि काही क्षणातच बुडाली। या बोटीवर नाखवासह एकूण 8 जण होते। बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच सर्वांनी समुद्रात उड्या घेतल्या। त्यापैकी 5 खलाशी पोहत किनाऱ्यावर आले। ते किरकोळ जखमी झाले असून सध्या त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र 9 जणांपैकी नरेश शेलार, धीरज कोळी आणि मुकेश पाटील हे तिघे अद्याप बेपत्ता आहेत। रात्रभर ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला गेला पण त्यांचा थांग पत्ता लागलेला नाही। मात्र ही एकमेव दुर्घटना नव्हती। त्याच दिवशी रात्री उरण तालुक्यातील मोरा जेट्टी परिसरात आणखी एक मासेमारी बोट बुडाली। ही बोट मासेमारी करून परत येत असताना उलटली। या बोटीवर 10 खलाशी होते, त्यापैकी 9 जण वाचले पण एका खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा सगळा प्रकार एका मोठ्या निष्काळजीपणाकडे बोट दाखवतो। वादळी हवामानामुळे प्रवासी वाहतूक बंद आहे, मासेमारीवरही बंदी आहे, तरीही बोटी समुद्रात का? मत्स्य व्यवसाय विभाग आणि बंदर अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे। हे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत का, की यामागे कोणते आर्थिक साटेलोटे आहेत, असा संतप्त सवाल मच्छीमार आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।